हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. कशा आहात? आय होप तुम्ही सर्व चांगलं असाल. चला, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. चला, आज मी सकाळी सकाळी म्हटलं पहिले सर्वात प्रथम मी सकाळी उठले आणि थोडीशी फ्रेश झाले आणि लगेच मी ग्राउंडवर आलेले आहे. तुम्ही ते बघू शकता आहे. म्हटलं चला, आज सकाळ सकाळचं वातावरण मस्त फ्रेश होतं आज, कारण पाऊस पण नव्हता, काहीच नव्हता. म्हणून मी गेले आज वॉकिंग करायला. तर मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी ते दाखवलं आहे. इथलं छान वातावरण, मस्त निसर्गरम्य वातावरण आणि मस्तपैकी रात्री असा हलकासा पाऊस पडलेला होता. म्हटलं चला, आज आपण जाऊ वॉकिंग करायला आणि तुमच्यासोबत शेअर करावं. तर मग मी आज आले आहे इथे ग्राउंडवर आणि तुम्ही ते बघू शकता. इथे किती छानपैकी मस्तपैकी फिरण्यासाठी पण खूप छान जागा आहे. इथं मुलं पण बघा तुम्ही, मस्तपैकी तिथे काम चालू आहे आणि तो मुरुम आहे तिथं वरती चढलेले आहेत. आणि त्याचनंतर मग मी वॉकिंग करून घरी आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता, मस्तपैकी गरम इलायचीचा आणि गवती चहा ठेवला आहे, कारण हे पण उठले होते. म्हटलं चला, आज दोघं जण चहा घेऊन त्याचनंतर मी ते पीठ पण थोडंसं मळून ठेवलेले आहे, कारण आता मुलगा उठला होता माझा विराज आणि म्हणे मम्मी मला खूप भूक लागली. आणि मग त्याच्यामुळे मी घाई लवकर चहा ठेवला, लगेच एकीकडे पीठ मळलं आहे. म्हटलं चला, यांना आज तूप आणि पोळी देऊ. तर तोपर्यंत तो पुन्हा झोपून गेला. मग त्यानंतर हा चहा उकळला आणि आम्ही दोघांनी घेतला. मग त्यानंतर मग बघायला जर गेलं तर म्हटलं चला, आता खूप वेळ झालेला आहे, 8 वाजून गेले होते. मग मी लगेच स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकामध्ये मी आज काय बनवलं, तर मी आज बनवली आहे शिमला मिरची, ते पण गावाकडल्या पद्धतीची. शिमला मिरची आपण भरूनही करतो, पण मी बनवलेली आहे मस्त अशी शेंगदाण्याची भाजी, त्याच्यासोबत मस्त 4-5 पोळ्या आणि 2 बाजरीच्या भाकरी. तुम्ही ते बघू शकता. सगळं स्वयंपाक करून घेतला आहे. मग मी तर फ्रेश अगोदरच झालेली होते. त्यानंतर मी आले आहे बेडरूम मध्ये आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता. म्हटलं सकाळी सकाळी सर्वात प्रथम मी बेडरूमच आवरायला घेते, तिथूनच सुरुवात करते. मग लगेच ते अगोदरचं बेडशीट जे आहे ते काढून घेतलं धुण्यासाठी, कारण त्याला ऑलरेडी 3-4 दिवस झाले होते टाकून. म्हटलं चला, आता पावसाळा दिवस आहे आणि एकच बेडशीट जास्त दिवस पण चांगलं वाटत नाही, म्हणून मी लगेच दुसरं बेडशीट पण हातात घेतलं आणि सर्व काही बेडरूम मध्ये टाकून दिलेला आहे. बेडशीट तुम्ही ते बघू शकता. एकदम बेड किती छान स्वच्छ केलेला आहे मी. मला असं थोडं पण पसारा झाला की मला खूप चिडचिड होती, म्हणून मी मुलांना सारखं ओरडते, जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवत जा. पण मुलं कसले, आंघोळ जरी केली तरी टॉवेल असं इकडे तिकडे टाकत राहतात. तसं बघायला गेलं तर म्हटलं चला, आज कपाट पण आवरायचं होतं, पण वेळच उरला नाही, म्हणून मी कपाट पण आवरायचं राहून गेलं माझं. मी आता सर्वात प्रथम आधी बेड आवरून घेतला, मस्तपैकी असे उशाच्या खोळा वगैरे पण आज धुवायला काढल्या. आणि इथे परीने खूपच कपडे सगळे पसारा केले होते, तिचे डॉल वगैरे पडले होते, तेही उचलून ठेवले. त्यानंतर मी लगेच किचन मध्ये आले. किचन मध्ये आल्या म्हटलं चला, स्वयंपाक तर झालेला होता. मग मी लगेच भांडे घेतले आहे घासायला आणि पूर्ण भांडे वगैरे मी स्वच्छ घासून घेतलेले आहे. भांडे घासले की किचनचं काम लगेच कमी दिसतं आणि किचन पण स्वच्छ दिसतं. बेडरूम आवरल्यानंतर बेडरूम मध्ये जायचं कामच नसतं. मग मी लगेच भांडे घेतले घासायला. भांडे झाल्यानंतर लगेच समोरची जी टाईल्स होती किचनची, ती पण मी साफ करून घेतली. आणि जो गॅस आहे, मी गॅस रोजच 2 टाइम असं मस्त घासून घेते, कारण आता ह्या दिवसामध्ये आपल्या माशा पण खूप परेशान करतात. म्हणून मी लगेच गॅस पण असं मस्त घासून घेतला आणि ते ओटा पण छान घासून काय घेतला, बोलत किचन होती? ओटा आणि टाईल्स पण. तुम्ही ते बघू शकता किती छान निघालेले आहे. माझे आणि ती जी साबण आहे मी जो वापरते ते आहे निरमा साबण. निरमा साबणने भांडे आणि गॅस खूपच सुंदर निघतो, म्हणजे सगळंच. आपण कोणी कोणी नाही कपड्याला वापरतं, हे पण मी ती माझे भांड्यालाच वापरते, त्याने एकदम भांडे क्लीन हॅलो निघतात. आणि मग मी ती विम वगैरे काही वापरत नाही आणि लिक्विड पण असतं माझ्याकडे, पण मला लिक्विडपेक्षा पण मला निरमा साबण खूप आवडते. मग मी काय करते, ते लगेच त्यानेच भांडे घासून घेते. मग इथं माझं सर्व आवरले आहे. भांडे पण माझे टोपल्यावर घासून झालेले आहे. तसंच मी पुन्हा किचन पण साफ करून घेतलेलं आहे आणि गॅस पण साफ करून घेतला आहे. आणि मग सर्व काही झाल्यानंतर बेसिंग वगैरे सगळं साफ केलं आणि तिथून पुढे मी पुन्हा हॉलमध्ये आले. म्हटलं चला, आता हॉलची थोडीशी तयारी करू. तर इथे आले तर हॉलमध्ये पडलेलं होतं सगळा पसारा, तर तो बी पटपट आवरलेला आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, लगेच मी झाडून वगैरे घेतलं हॉल. म्हटलं चला, आता मी भांडे घासून नेमकीच आले, सगळीच ओली झाले होते. झाडून घेतल्यानंतर मी लगेच आता हा जो मिरर आहे बेसिंग समोरचा, तर म्हटलं चला, आता हा जो आहे याला खूप डाग पडले होते. मुलं इथं ब्रश करतात, सर्व काही त्याच्यावर उडत असतं. तर म्हटलं चला, आता याला मस्तपैकी आपण स्वच्छ करून घेऊ. मग मी लगेच त्याला असं मस्तपैकी डेटॉलने पूर्ण साफ करून घेतला आहे. तुम्ही ते बघू शकता, तो किती छान निघालेला आहे आणि किती क्लीन झालेला आहे. तर तुम्हाला तिथं जेव्हा मी पाणी टाकून धुवून घेणार आहे, तर तुम्हाला ते समोर दिसणारच आहे. तर मी अशा प्रकारचा हा जो मिरर आहे, मी डायरेक्ट यानेच डेटॉलनेच साफ करते आणि खूप छान निघत आहे. इथे बघू शकता, पूर्ण डाग याच्यावरचे निघून गेलेले आहे. तर मी असंच मिरर साफ करत असते. 2-3 दिवसातून एकदा मी याला धुवूनच काढते, पुसून घेत नाही. पुसलं की असं आपण जर स्वतः बघितलं तर खूप आपल्याला असं अंधक अंधक दिसतं.
त्याच्यामुळे मी डायरेक्ट याला असं घासूनच घेत असते. ते पण त्याची जी घासणी आहे ती एकदम सॉफ्ट आहे. तर सॉफ्ट घासणीनेच मी घासून घेते, तुम्ही ते बघू शकता. आणि मी आता इथे तुम्ही बघा ह्या मिररमध्ये मी एकदम एकदम क्लीन दिसत आहे. आणि बाजूला जे आहे माझी परी पण आहे, ती मला मदत करत होती. त्याचनंतर आता माझे झाडून वगैरे झालं होतं, म्हटलं चला आता लगेच फरच्या पुसून घेऊ. आजचा जो डेली ब्लॉग आहे, मी आज सकाळपासूनच मी आज काय काय केलेलं आहे 6 वाजेपासून मी आज सगळं तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आज दाखवत आहे. आणि आज होता संडे, तर चला म्हटलं तरी पण मी लवकरच उठले होते. मला वॉकिंगला जायचं होतं, कारण काल 2 दिवसापासून सारखा पाऊस होता, तर माझं जाणं झालं नव्हतं. मला रोज सवय आहे थोडीफार फिरण्याची, जवळपास मी 2-2.5 किलोमीटर रोज फिरते. तर मग 2 दिवसापासून गेलीच नाही, त्याच्यामुळे मी आज लवकर उठले आणि मस्तपैकी घर असं फ्रेश केलं, तुम्ही ते बघू शकता. आणि मस्तपैकी असं खिडक्या वगैरे उघडल्या, पडदे साईडला केले, तर घरात किती छान ऊन आलं होतं. त्या उन्हाचा पण मी असा मस्तपैकी असा आनंद म्हटलं चला आज सगळ्यांना उठून दिलेला आहे. त्यानंतर सगळं आवरल्यानंतर मग मी घेतलेलं आहे आता जेवायला ताट, तुम्ही ते बघू शकता. आणि मस्त निवांतपैकी म्हटलं आता जेवण करून बाकीचे कामं आणखीन माझे बाकीच होते, मी घेतले आहे तर जेवण. शिमला मिरचीची भाजी, मस्तपैकी 2 काकडी छोट्या पुन्हा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि लोणचं, आणि इथे घेतली आहे बाजरीची भाकर. आणि मी असं पूर्ण बारीक बारीक तुकडे करून त्या भाकरीचे घेतलेले आहेत, कारण मला खूप हळूहळू जेवायची सवय आहे. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने जेवण करते आणि मस्तपैकी असं बारीक चावून चावून खाते. तर मी हे कशामुळं खाते, तर हे वेट कमी होतं याने, किंवा आपलं शरीर जे आहे खूप छान राहतं. जर आपलं काही त्रास जरी असला त्याने लगेच कमी होतो, कारण मला जे आहे मला रिझल्ट आलेला आहे, म्हणून मी असं बारीक चावून खाते. मग आता माझं जेवण पण झालेलं होतं, पण माझे कपडे बाकी होते. म्हटलं थोडंसं ऊन पण बाहेर पडलं होतं, पण जाऊ द्या म्हटलं आपण मशीनलाच लावू, कारण मशीनला जर लावलं त्याच्यामध्ये सुकून पण कपडे निघतात आणि थोडंसं जरी ऊन लागलं लगेच हडकतात. कारण ऑलरेडी कपडे 2 दिवसाचा पाऊस होता, तर बिलकुलच वाळत नव्हते. त्याच्यामुळे मी आता कपडे लावले मशीनला, आणि मग मशीनला लावले कपडे. आणि त्याच्यामध्ये सर्व कपडे जे आहेत ते टाकलेले आहे, आणि त्याच्यामध्ये लिक्विड पण टाकलेले आहे. तुम्ही ते बघितलंच आहे, माझं लिक्विड पण खूप छान आहे, त्याने लगेच कपडे खूप सुंदर निघतात आणि वास पण छान येतो. आणि मग ते सगळं झाल्यानंतर पुन्हा घरात आले आणि म्हटलं चला कालचे जे कपडे होते वाळलेले, तर त्याच्या आता घड्या करून घेऊ आपण. मग मी आले घरामध्ये, सर्व कपड्यांची अशा व्यवस्थित, साडी पण होती काल धुवायला एक, ती पण छान वाळली होती. मग मी लगेच त्याची घडी वगैरे करून घेतली आहे. म्हटलं चला आता सर्व कपड्यांच्या घड्या वगैरे करू, कारण कसं आज संडे आहे, म्हटलं कोणी पण येतं घरात, चांगलं वाटत नाही. आलं की बसायला जागा पाहिजे. आपले सगळे कपडे असे आपण फॅन खाली वाळवतो, ह्या दिवसामध्ये बिलकुल वाळत नाही, त्याच्यामुळे मी फॅन लावते रात्रीचा. दिवसा मी असे कपडे ठेवतच नाही. तर मग सगळ्या माझ्या घड्या पण झाल्या होत्या, म्हटलं चला आता घड्या पण झाल्या आहेत, चला आता कपड्यामध्ये आपण सगळं काही नेऊन ठेवू. मग मी ते नेऊन ठेवल्या. आणि आता तुम्हाला जर बघितलं इथं माझं सगळं आवरलेलं आहे, घर वगैरे पूर्ण क्लीन झालं आहे. चला आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना.